नमो नमः. बघा आजचा श्लोक आहे 5 व्यक्ती जिवंत असूनही मेल्यासारख्या असतात किंवा जगतात. त्या कोणत्या आहेत ते बघा. जिवंतः अपि मृता पंच व्यासेन परिकीर्तिताः दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेविकः. कोणत्या गोष्टी 5 आहेत त्या? तर बघा, दरिद्रपणा आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यानंतर आहे व्याधित म्हणजे रोग्याचे जीवन हे आपल्याला माहिती आहे. मूर्ख मनुष्य, त्याच्यानं प्रवास करणारा प्रवासी आणि नेहमी गुलामगिरी करणारा. हे 5ही जण कसे आहेत? रोजचे त्यांचं जीवन म्हणजे रोज जिवंत असून सुद्धा मेल्यागत आहे. त्याविषयी मूर्खपणा तर अधिक आहे. तर एकदा भुलू नावाचा एका गावामध्ये भुलू नावाचा एक माणूस होता. त्यांना काही गावात काय चाललंय काय नाही याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचा, किंवा असेल प्रसंग तर वेगळं काहीतरी वागायचा. लोक त्याला अक्षरशः मूर्ख म्हणून ठरवायचे, पण त्याला काय म्हणायचे माहिती आहे का? मूर्ख भुलू म्हणून त्याचं नाव ठेवले, मूर्ख भुलू. एकदा राजाने घोषणा केली की जो मला हसवेल, मोठं प्रसंग करून हसवेल, त्याला मी इनाम देईल. प्रत्येकजण गावातले वेगवेगळ्या प्रकारे राजाला हसवण्याचा प्रयत्न केला. हा भुलूही तिथे गेला आणि त्याने करकरीत एक मुकुट घेतला आणि त्याच्यावर लिहिलं मी मूर्ख आहे असं लिहिलं आणि राजदरबारात प्रवेश केला. जसं राजदरबारात प्रवेश केला सगळे लोक हसू लागले. राजाला पण इतकं हसू आलं की त्याला हसूच मावना झालं. पण राजा थोड्या वेळाने गंभीर झाला आणि त्याला बोलवलं, अरे भोलू, हे काय केलंस तू? तो म्हणाला की रोज मला सांगतात तू मूर्ख आहेस म्हणून मी आज कायमची टोपीच घालून आलो, मुकुटच घालून आलो की मी मूर्ख आहे दाखवण्यासाठी. तर राजा म्हणाला की अरे, एखादी गोष्ट कळत नसेल त्याला मूर्खपणा म्हणतात, पण इच्छा असूनही जर म्हणजे ते दुरुस्त करायचं इच्छा नसेल तर ते अधिक मूर्खता आहे. तर असं तू करू नको. तुझ्या मूर्खपणावर हे असं लोक हसतात. तेव्हा भुलूला कळालं की आपण खरंच हे चूक केलेली आहे. आता आपण चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं. पाहिलात मित्रांनो, जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.